अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमा तिथीला वडपौर्णिमा साजरी करण्यात येते। सुवासिनी महिलांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्याने ह्या दिवशी सर्व महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व्रत ठेवतात व वडाची विधिवत पूजा करतात। मात्र गर्भवती महिलांनी वडाची पूजा करावी का किंवा गरोदर महिलांनी वडपूजा करताना कोणत्या गोष्टी काळजी घ्यावी याबद्दल आपण आज माहिती जाणून घेऊया। वडपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी महिला व्रत ठेवून 7 जन्म हाच पती मिळावा म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात व आपल्या सुखी संसारासाठी प्रार्थना करतात। हा सण सुवासिनीचा असतो। नववधू महिलांसाठी तर पहिली वटपौर्णिमा खास असते। मात्र वडाची पूजा करताना किंवा वटपौर्णिमेचा व्रत हा गर्भवती महिलांनी करावा का याबद्दल अनेकांना माहिती नसते। वटपौर्णिमेच्या दिवशी जर एखादी महिला गरोदर असेल तर त्यांनी वडाची पूजा करताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते। इतर महिलांसारखी वडाची पूजा गरोदर महिला करत नाहीत। तसेच वडपौर्णिमेचा उपवास देखील प्रेग्नेंट महिलांनी करावा का याबद्दल सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत। वटपौर्णिमेच्या काळात जर एखादी महिला गरोदर असल्यास त्यांनी वडाचीही पूजा करावी की नाही याबद्दल महिलांना प्रश्न पडतो। मात्र हे व्रत अखंड सौभाग्यासाठी असल्याने ते सौभाग्यवती गरोदर महिलांनी केलेले नक्कीच चालते। फक्त वडाची पूजा करताना काही गोष्टींची काळजी गरोदर महिलांनी घ्यावी। वडाची पूजा करताना गरोदर महिलांनी कोरडी पूजा करावी, म्हणजेच तुम्ही वडाला दिवा लावून फळे नैवेद्य दाखवून पूजा करू शकतात, मात्र ओटी भरू शकत नाहीत। गरोदर स्त्रिया ओटी भरत नसल्याने त्यांनी केवळ कोरडी पूजा करावी। तसेच वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारू नयेत। वडपौर्णिमेला वटाळा दोरा गुंडाळून 7 फेऱ्या मारल्या जातात, पण गर्भवती महिलांनी वडाला फेऱ्या न मारता व ओटी न भरता बाकी पूजा विधिवत केलेली चालते। गरोदर असताना महिलांनी खाण्यापिण्याचे विशेष काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात। त्यामुळे वटपौर्णिमेचे व्रत करताना तुम्ही तुमचे आरोग्य जपत फळे, दूध किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन हे व्रत नक्कीच करू शकतात। मात्र तब्येतील जर झेपत नसेल तर एखाद्या वर्षी व्रत नाही केले तरी चालेल, केवळ तुम्ही वडाची पूजा करू शकतात। सावित्रीने आपल्या पती सत्यवानचे प्राण यमाकडून परत मिळवलेले होते, तर तोच दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमेचा। त्यामुळे ह्या महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमेचा सण आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी केला जात असल्याची मान्यता आहे। वडाच्या झाडाखाली सत्यवानाचे प्राण परत आणल्याने वटवृक्षाला ह्या पूजेचे महत्त्वाचे स्थान आले आहे। तसेच वडाला 7 वेळा फेऱ्या मारत दोरा बांधून 7 जन्मासाठी हाच पती मिळावा अशी प्रार्थना सुवासिनी महिला करतात। यामुळे हा दिवस प्रत्येक विवाहित महिलेसाठी खास असल्याने या दिवशी सुहासिनी महिला वडाची विधिवत पूजा करतात। म्हणून तुम्हाला समजलंच असेल तर की आपण ह्या दिवशी वडाच्या गरोदर महिलांनी पूजा कशी करावी। तर तुम्हाला वडाची विधिवत पूजा तुम्हाला ओटी भरता येणार नाही, जेव्हा आपण ओटी भरत असतो ती करता येणार नाही आणि 7 फेऱ्या जे मारत असतो हा जन्म पती मिळावा किंवा जन्मजन्मी 7 जन्मी हाच पती हवा असल्याने आपण ज्या 7 फेऱ्या मारत असतो त्याही तुम्हाला करायच्या नाही आहेत। फक्त फळं वगैरे दीप दूध अगरबत्ती दाखवून तुम्ही नमस्कार करून घरी येऊ शकतात। बाकी साधी सोपी आणि कोरडी पूजा तुम्ही करू शकतात। म्हणून आवर्जून गरोदर महिलांनी आपलं आरोग्य सांभाळून ही उपवास आणि ही विधी तुम्हाला करायची आहे। तर आजची सेवा किंवा आजचं तुम्हाला काही शंका असतील तर नक्कीच कमेंट्समध्ये विचारू शकतात। आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।